गरम तेलामध्ये कधी तुम्ही केळी टाकून केळाची ही रेसिपी बनवली का? नक्कीच बनवली नसेल तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल छान असं गरम झालं की 2 केळी इथे घ्यायची आहे आणि केळावरची साल काढून आपल्याला कट करून अशा प्रकारे केळी तेलामध्ये टाकून द्यायची आहे. तर केळी तेलामध्ये टाकल्यानंतर आता ही जी केळी आहे ती लालसर कलर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला ही जी केळी आहे ती तेलामध्ये तळून घ्यायची आहे. केळी तेलामध्ये तळताना गॅसचा पॉवर आपल्याला इथे मोठा ठेवायचा आहे. मंद आचेवर किंवा लहान गॅसवर आपल्याला इथे केळी तळायची नाही, तर गॅसचा पॉवर मोठा ठेवूनच आपल्याला इथे केळी तळायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की केळीचा कलर इथे चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच केळीचा कलर इथे लालवट यायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा केळी छान अशी तळल्या जाईल तेव्हाच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता केळीचा कलर पूर्णतः चेंज झालेला आहे, म्हणजे आपली जी केळी आहे ती इथे तेलामध्ये छान अशी तळून झालेली आहे. आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपली केळी जी आहे ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही केळाचा कलर बघू शकता किती छान असा आलेला आहे. आता ही जी केळी आहे ती आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. तर इथे केळी थंड झाल्यानंतर एक चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने या केळीला अशा प्रकारे बघा मॅश करायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि केळीची तुम्ही तुमच्याकडे कोणकोणती रेसिपी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे तुम्ही बघू शकता मी जी केळी आहे तिला छान अशी मी इथे मॅश करून घेतलेलं आहे. केळी इथे थंडी झालेली आहे आणि आपण याला छान असं मॅशसुद्धा केलेलं आहे. आता एकीकडे आपल्याला एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला अर्धा वाटी एवढा रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. रवा घातल्यानंतर इथे अर्धा वाटी आपल्याला गुलाबजामुनचं प्रीमिक्स घ्यायचं आहे. जर गुलाबजामुनचं प्रीमिक्स घरी नसेल तर तुम्ही त्याऐवजी 5 ते 6 चम्मच दूध पावडर घेऊ शकता किंवा 50 ग्राम इथे खवा घेतला तरी चालेल. आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा चम्मचपेक्षाही कमी एवढा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी हे सर्व मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे. आणि आता हे जे प्रीमिक्स आहे ते आपल्याला या केळामध्ये अशा प्रकारे बघा टाकून घ्यायचं आहे. केळामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हाताने इथे छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही किंवा इथे दूधसुद्धा आपल्याला वापरायचं नाही. आणि याला अशाच प्रकारे आपल्याला जेवढं जमत असेल तेवढं प्रीमिक्स याच्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी अर्ध प्रीमिक्स याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अर्ध टाकूनसुद्धा याच्यामध्ये आणखी भरपूर असा ओलावा आहे. तर मी उरलेलं जे प्रीमिक्स आहे किंवा उरलेलं जे आपण तयार करून घेतलेलं पावडर आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच इथे सर्व काही करायचं आहे. तुम्ही बघू शकता खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते. आपण आपल्या घरी नेहमीच केळी आणत असतो आणि केळी ती तशी खातो किंवा त्याचं आपण कालवण बनवत असतो आणि कालवणसुद्धा खात असतो. पण बऱ्याच जणांना केळी सहन होत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारची ही रेसिपी बनवून त्यांना नक्कीच देऊ शकता. किंवा जर घरी अचानक पाहुणे आले, काय बनवायचं काही सुचत नसेल, तेव्हासुद्धा केळीपासून अशी ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता. इथे बघू शकता मस्त असा एक गोळा तयार झालेला आहे. आता याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हा जो गोळा आहे हा आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण गॅसवर एक पाक बनवण्यासाठी भांडं ठेवून घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालायचं आहे. अर्धा कप पाणी घातल्यानंतर त्याच कपाने 1 कप एवढी साखर इथे घालायची आहे. साखरऐवजी तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता. आज आपण केळाचे छान असे गुलाबजामुन बनवत आहोत. तुम्ही कधी केळ्याचे गुलाबजामुन घरी बनवले का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. खूपच चवीला चविष्ट असे हे गुलाबजामुन बनतात आणि आपण जे गुलाबजामुन खातो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चव याची खूप चांगली होते किंवा खूप चवीला चविष्ट असे हे गुलाबजामुन बनून तयार होतात. नक्की एकदा ट्राय करा. आता तुम्ही इथे बघू शकता साखर टाकल्यानंतर आपल्याला याचा एकतारी असा पाक बनवून घ्यायचा आहे. एक चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने या साखरीला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आपण ज्याप्रमाणे गुलाबजामुनसाठी पाक बनवतो अगदी त्याच प्रकारचा पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. 1 ते 2 विलायची घ्यायची आहे आणि ती विलायचीसुद्धा आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायची आहे. विलायचीमुळे पाकाला खूप छान अशी चव येते, सुवास येते. तर इथे तुम्ही बघू शकता पाकाला छान अशी उकळी फुटलेली आहे.
3 ते 4 उकळी छान अशी फुटू द्यायची आणि इथे आपला एकतारी पाक बनून तयार होतो. तर इथे बघू शकता मस्त असा आपला एकतारी पाक बनून तयार झालेला आहे. याच्यामध्ये 1 ते 2 विलायची सुद्धा मी इथे फोडून टाकलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपला हा जो पाक आहे तो छान असा थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. एकीकडे गुलाबजामुनचा पाक आपण साईडने ठेवणार आहे आणि एकीकडे जे आपण गुलाबजामुनच्यासाठी तयार केलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा इथे छान असं मुरलेलं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं चुरून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण गुलाबजामुन बनवतो आणि गुलाबजामुनचा जो गोळा असतो तो छान असा चुरून घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा गोळा छान असा चुरून घ्यायचा आहे. नाहीतर हे जे गुलाबजामुन आहे ते फुटण्याची शक्यता असते. म्हणून इथे गुलाबजामुनचं जे पीठ आहे किंवा गुलाबजामुनचा जो गोळा आहे तो छान असा चुरून घ्यायचा. इथे आपला गुलाबजामुनचा जो गोळा आहे तो छान असा चुरून झालेला आहे. आता छोटे छोटे असे गोळे घ्यायचे आणि त्याचे छान असे छोटे छोटे गुलाबजामुन आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला पूर्ण जे गोळे आहे ते इथे बनवून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता मस्त असे गुलाबजामुनचे जे गोळे आहे ते मी इथे पूर्ण बनवून घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता एकसारखे असे सर्व गुलाबजामुन मी इथे बनवून घेतलेले आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे गुलाबजामुन बनवून तयार होतात. एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. ज्या तेलामध्ये मी केळी तळून घेतलेली होती त्याच तेलामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. तर तेल तपलं की नाही म्हणून थोडं इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि तेल छान असं तपलं की याच्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन सोडून घ्यायचे. तर एकाच बॅचमध्ये आपल्याला 9 गुलाबजामुन इथे तळून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर गुलाबजामुन तेलामध्ये टाकता क्षणी तुमच्या लक्षात येईल गुलाबजामुन इथे फुलायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे इथे आपले जे गुलाबजामुन आहे ते परफेक्ट इथे बनून तयार होतात. तर अशा प्रकारे हलवत हलवत आपल्याला हे गुलाबजामुन इथे तळून घ्यायचे आहे. गुलाबजामुनचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. मंद आचेवर आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे, नाहीतर गुलाबजामुन आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. तुम्ही गुलाबजामुनचा कलर इथे बघू शकता, अप्रतिम असा कलर येत आहे. केळीचे हे गुलाबजामुन चवीला खूप असे चविष्ट होतात आणि खूप असे वेगळेसुद्धा बनतात. एकदा अशा प्रकारचे केळीचे गुलाबजामुन घरी नक्की बनवून पहा. तुम्ही या गुलाबजामुनचा कलर बघू शकता, अप्रतिम असा कलर आलेला आहे. तर मंद आचेवरच आपल्याला हे गुलाबजामुन तळायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता ओरिजिनल जसे गुलाबजामुन असतात, ज्या प्रकारचे आपण प्रीमिक्सपासून बनवतो किंवा ज्या प्रकारे आपण खव्यापासून गुलाबजामुन बनवतो त्या प्रकारचेच इथे गुलाबजामुन आपले बनवून तयार झालेले आहे. इथे आपले पहिले जे गुलाबजामुन आपण तेलामध्ये टाकलेले होते ते छान असे तळून झालेले आहे आणि आता हे जे गुलाबजामुन आहे ते आपण काढून घेऊया. आज आपण जे गुलाबजामुन बनवलेले आहे त्याच्यामध्ये काही रवा टाकलेला आहे आणि काही गुलाबजामुनचं प्रीमिक्स टाकलेलं आहे. पण याच्यामध्ये रवा न टाकतासुद्धा तुम्ही नुसत्या प्रीमिक्सपासून अशा प्रकारचे केळ मिक्स करून हे गुलाबजामुन नक्कीच बनवू शकता. ज्या प्रकारे आपण केळी तळून घेतलेली आहे तशा प्रकारची केळी तळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जे गुलाबजामुनचं प्रीमिक्स आहे ते टाकूनसुद्धा आपण त्याच्यापासून सुद्धा छान अशी गुलाबजामुन नक्कीच बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा हे जे गुलाबजामुन आहे ते तळून घेत आहे. या प्रकारेच जे सर्व गुलाबजामुन आहे ते मी इथे तळून घेतलेले आहे. अर्ध वाटी रवा आणि अर्ध वाटी प्रीमिक्सपासून बघू शकता इथे भरपूर असे गुलाबजामुन आपले बनून तयार झालेले आहे. आता हे जे गुलाबजामुन आहे ते आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे. तर बघू शकता एकीकडे जो आपला पाक आहे तो सुद्धा छान असा थंड झालेला आहे आणि गरमागरम गुलाबजामुन जे आहे ते आपल्याला या पाकामध्ये टाकायचे आहे. तर इथे गुलाबजामुन पाकामध्ये टाकताना एक टिप्स लक्षात घ्यायची की एक तर गुलाबजामुन आपल्याला गरम हवे आहे किंवा पाक तरी गरम हवा आहे. जर गुलाबजामुन थंड असेल तर पाक गरम हवा आहे आणि जर पाक थंड असेल तर गुलाबजामुन आपल्याला गरम हवे आहे. तर गरमागरम गुलाबजामुन आपल्याला या पाकामध्ये टाकून द्यायचे आहे आणि कमीत कमी 4 तास तरी आपल्याला हे गुलाबजामुन छान असे मुरू द्यायचे आहे. तर तुम्ही रात्रीसुद्धा हे गुलाबजामुन करून रात्रभरासाठी सुद्धा मुरू घालू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असे पाकामध्ये आपले गुलाबजामुन मुरलेले आहे. तुम्ही गुलाबजामुन बघू शकता अप्रतिम असे हे गुलाबजामुन झालेले आहे. मी तुम्हाला एक गुलाबजामुन फोडूनसुद्धा दाखवणार. तर तुम्ही बघू शकता चमच्याने थोडासा धक्का लावता क्षणी हा गुलाबजामुन छान असा फुटून तयार झालेला आहे. म्हणजे रसरशीत असा आपला गुलाबजामुन इथे तयार आहे. आजचे हे केळाचे गुलाबजामुन किंवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.